लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर भाविक शेकडो मैलांचा प्रवास करून श्री भगवतीच्या दर्शनासाठी सप्तशृंगगडावर येत असतात. त्यातच सुरू असलेल्या श्रावण महिन्याचं औचित्य साधत श्री क्षेत्र सप्तशृंगगडावर भाविक निसर्ग पर्यटन प्रेमी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सप्तशृंगगडावर येतात. त्यातच सुरू असलेला पावसाळा सातत्यानं गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसानं सप्तशृंगगडावरील नैसर्गिक सौंदर्य उठून दिसतंय. मात्र सप्तशृंगगडावरील असलेल्या 10 किलोमीटरचा घाट रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून 10 किलोमीटरच्या घाट रस्त्यात अनेक ठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय. त्यातच पावसाळ्यात घाट रस्त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं जात नाही. त्यामुळे दुपारच्या दरम्यान सुरू असलेली पावसाची संततधारे सप्तशृंगगडावरील घाट रस्त्यात थोड्या प्रमाणात दरडी कोसळत असल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोणतीही मदत उपलब्ध न झाल्यानं सप्तशृंगगडावरील भाविकांच्या सुविधेसाठी असलेली श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनची टीम आणि गडावरील चालते बोलते मदत केंद्राचे सर्वेसर्वा असलेले आणि ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके यांच्या संयुक्तिक पुढाकारानं घाट रस्त्यात असलेली दरड आणि मातीचा ढिगारा तात्काळ स्वरूपात बाजूला करून येणाऱ्या भाविकांसाठी रस्ता सुरळीत सुरू केला आहे. या प्रसंगी सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, तुषार जाधव, आपत्ती व्यवस्थापन मंगेश केदारे, पराग कुलकर्णी, ज्योती चालते बोलते मदत केंद्राचे सर्वेसर्वा संदीप बेनके, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि स्थानिक ग्रामस्थ यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरपणी.